धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेला आणखीन एक मोठं यश मिळालं असून स्थानिक गुन्हे शाखेनं विनापरवाना गावठी कट्टा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितांना रंगेहात अटक केली आहे। आरोपींकडून एक गावठी कट्टा, मॅगझिनसह 3 जिवंत काडतुसे असा एकूण 43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गेल्या 20 दिवसात धुळे शहरातील ही तिसरी तर जिल्ह्यातील चौथी अवैध शस्त्रांविरोधातील कारवाई ठरली आहे। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या तसंच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अवैध शस्त्रांविरोधातील कठोर कारवाईच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं ही धडक कारवाई केली आहे। दिनांक 13 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरील अभय कॉलेज परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी सोमनाथ भिका पाटील वय वर्ष 32 राहणार देवभाणे तालुका जिल्हा धुळे आणि दीपक दगडू जगताप वय वर्ष 25 राहणार साईप्रसाद कॉलनी अभय कॉलेज जवळ धुळे यांना ताब्यात घेण्यात आलाय। प्राथमिक तपासात मुख्य आरोपी सोमनाथ भिका पाटील आणि गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असून तो दीपक दगडू जगताप याला विकण्याच्या तयारीत असल्याचं निष्पन्न झालं। या कारवाईमध्ये एक देशी गावठी कट्टा म्हणजे पिस्टल ज्याची किंमत 40,000, मॅगझिनसह 3 जिवंत काडतुसे किंमत 3,000 असा एकूण 43,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध आझाद नगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 325 तर 5 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या शस्त्रांचा मूळ पुरवठादार कोण आहे याचा सखोल तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद तर अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे तसंच सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, अमोल पाटील, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी आणि सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने केली आहे। अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यवहार करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, जितेंद्र गुरव, धुळे।